धन्यवाद. मॅच जबरदस्त. बुरहान मागची मॅच जबरदस्त खेळले होते. हा यावेळेस लेग कटर पाहायला मिळाला. ठप्पा पडला. चेंडू स्विंग होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. पहिल्याच बॉलवर बुरहाननी चौक. पहिल्या बॉलवर 4 धावा. बुरहान खेळला इथे सरळ मिड ऑनला. आदिल गजके येत आहेत बॉलवर. एक सिंगल येईल. शुभम जाधवला आपण पाहतोय. माणगाव एक्सप्रेस मागच्या मॅच मध्ये अफलातून फलंदाजी केली होती. जम्मू 11ला पराभूत केलं होतं. शनिवार श्रीवर्धनला. हा इथं वेग भन्नाट. घोषांकी क्षेत्रात 1 धाव. सिंगल इथे मिळेल. धावसंख्या 6. 5 बॉलचं षटक असेल. 4 ओव्हरचा मॅच. अर्थात टोटल जर आपण पाहिलं तर 20 बॉलचा खेळ. शुभम जाधव. मनसूर साडी. पुढचा बॉल. स्लोवर वन. लेग कटर. बॅटची कडा घेतली. मनसूर बाद होतील. सुरेख गोलंदाजी इथे. पहिल्या बॉलवर चौकारने सुरुवात जरूर केली होती ती बुरहाननी. मागच्या मॅचचे इन्फॉर्म बॅटर मनसूरला मात्र स्वस्तात बाद केलं शुभम जाधवनी. पहा पहिल्या बॉलवर 4 धावा येऊन सुद्धा मागच्या 4 चेंडूत अवघ्या 2 धावा दिल्या. शुभम जाधव नाव आहे. नवीन गोलंदाज येत आहेत माणगाव साडी. अझर पठाण यांच्याकडून खुशखबर येते. सायगावच्या प्रत्येक बॅटरला लगातारचे 3 षटकार. 5,000 रुपयाचं भव्य कॅश प्राइज असेल अझर पठाण यांच्याकडून. बॅटरसाठी बुरहान आणि रिहान आहेत आता फलंदाजीसाठी. रिहान या टीमचा बॅकबॉन आहेत. रिहान एक सिनियर खेळाडू. त्यांना रिस्पेक्ट आहे संघात खूप मोठी. सायगावसाठी या स्पर्धेसाठी सायगाव क्लबसाठी सुद्धा त्यांनी खूप मोठं काम केले. रिहान स्पोर्ट्स या नावाने आपण त्यांची शॉप पाहतो. स्पोर्ट्स ॲक्सेसरीज. दिनेश गोलंदाजीसाठी. दिनेश. शुभम जाधव आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑन रिझनला पहिलं षटक हाताळल्यानंतर क्षेत्ररक्षणासाठी दिनेश. पहिला बॉल घेऊन समोर बुरहान. डाव्यासीच्या बाहेर. परदेशी विकेटच्या माग. वाईट बॉलचा इथे इशारा येतोय केला जातोय. इथे वाईट पाहायला मिळते. स्क्रीनवर आपण शुभम जाधव यांना पाहतोय जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून. तर मसल पाऊल रसल अर्थात टेनिस क्रिकेटचा अँड्रू रसल अशी ओळख शुभम जाधव. हा बॅटची कडा घेतली. हो दोघांनाही तिथं चकवलंय. शोएब आणि भारत डाकवळला. घोषाकी क्षेत्रात 1 धाव. एक सिंगलनी धावसंख्या पुढे सरकली 8. स्ट्राईक आता रिहानला पहिल्यांदा मिळते. मनसूरच्या बॅटिंगची अपेक्षा होती पुऱ्या सायगावकरांना पण माघारी परतली. निराश केलं मनसूर यांनी. आता जबाबदारी रिहानवर आहे. रिहान धावा करतील अशी अपेक्षा आहे सायगावकरांसाठी. दिनेश चांगली गोलंदाजी इथं करतायत सध्या परिस्थितीत. उजव्या हातीच्या खूपच बाहेर. वाईट बॉलचा इशारा आहे तो पंचांचा. वाईटने धावसंख्या पुढे सरकली जाते. 9 धावा. अझर पठाण यांच्याकडून खुशखबर आहे. 3 लगातारचे षटकार. 5,000 रुपये. रिहान का बुरहान पटकवेले पारितोषिक. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. क्षेत्ररक्षणात बदल. गलीचा एक क्षेत्ररक्षक हलवला जातोय. भारत डाकवाला बॅकवर्ड पॉइंटला. आदिल गजगे आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेगला. डीप स्क्वेअर लेगला. पुढचा बॉल दिनेशांचा.
आखूड टप्प्याचा फटका इथे फसलाय. आदिल पोचतील का आदेश पोचतील. आदेशच्या हातातून तो झेल निसटलाय. नॉट आउट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट बुरहानची पाहायला मिळते. 2 धावा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. पहिले वाटलं आदिल कडे झेल आहे पण हवा अशी आहे की आदेशपर्यंत चेंडूला आदेश पोहोचू शकले नाही. पोचले शेवटच्या क्षणात हाताला आला नाही. बोटावर लागलाय. दुखापत आहे. क्षेत्ररक्षणात बदल केलाय. कुणाल सुतार डीप एक्स्ट्रा कव्हरला आहेत. त्यांना आणखीन इकडे घेतलं जाते. कुणाल सुतार आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक क्षेत्ररक्षक आहेत. पुढचा बॉल दिनेश रियान यांच्यासाठी. पुलचा फटका आहे पण शुभम जाधव आहे चेंडूच्या खाली. झेलबाद. रिहान सुद्धा माघारी परत आहेत. रिहान माघारी परतलेत. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण यूट्यूबवर पाहते. 2 कॅमेऱ्याच्या साह्याने. मास्टर कॅमेऱ्यावर अमोल. साईड कॅमेऱ्यावर आपण पाहतोय अमृत्याना. न्यू बॅटर नायाब. आदेश आपल्या स्क्रीनवर आहेत. आदेश सोनार. दुखापत आहे बोटाला. पुढचा बॉल. फटका नायाबचा सुद्धा हवेत आहे. आदिल गजगे चेंडूच्या खाली चूक करणार नाही. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत इथे. नायाब सुद्धा बाद. NSC चषक 2024 मध्ये NSC सायगाव थोडेसे खराब परिस्थितीमध्ये. अझर पठाण यांच्याकडून लगातारच्या 3 षटकाराला 5,000 कॅश प्राईज पण एकही फलंदाज अजून तग धरत नाही आहेत. पाहूया किती धावा इथे करतील. 11 आल्यात. 3 विकेट गेलेत. दिनेश जबरदस्त गोलंदाजी. 2 गडी बाद केलेत 5 धावा देऊन. चांगली गोलंदाजी इथं म्हणता येईल दिनेश यांची. रिहान आणि नायाबला त्यांनी बाद केलं. न्यू बॅटर अफनान. डावखरे फलंदाज आहेत अफनान. क्षेत्ररक्षणात बदल करण्यात आलाय. ऑफ साईडचे दोन्ही क्षेत्ररक्षक जे मगाच ऑन साईडला होते तर डावखरे फलंदाज आले त्यामुळे ते सर्कलच्या. चला अफनान यांना खुशखबर आहे. 7 गंतारे पप्पू यांच्याकडून लगातार 3 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते अफनान यांच्यासाठी. अझर पठाण यांच्याकडून तर तब्बल 5,000 आहेत. दिनेश. पुढचा बॉल अफनानसाठी. हा सुरेख गोलंदाजी. टप्पा पडलाय. चेंडू ऑफ कटर होता येते. चेंडूने वळण घेतलंय. दुसरंही षटक संपलंय. अवघ्या 11 धावा पाहायला मिळत आहेत. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. अर्थात ही 2 षटकं होती ती 5-5 चेंडूची होती. तिसरा षटक घेऊन गोलंदाजीसाठी फैज. फैज आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकवर बुरहान आहेत. बुरहानने मागची इनिंग चांगली खेळली होती. चौकार षटकारांची आतषबाजी केली होती.
या मॅचमध्ये सध्या पहिल्याच बॉलवर चौकार ठोकलेला त्याने शुभम जाधवला. तदनंतर शांत बॅट पाहायला मिळाली. उजव्या हाटीच्या खूपच बाहेर पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येईल. एक अतिरिक्त धाव इथे मिळेल. मिस्टर एक्स्ट्राच्या रूपात धावांची भर पडते. 12 धावा. पुढचा बॉल फाईज यांचा. बुरहान साडी. हो क्लीन बोल्ड झालेत. बुरहानला वाटलं वाईड बॉल असेल, सोडून दिला. विकेटच्या त्यांच्या मागून क्लीन बोल्ड झालेत. न्यू बॅटर अथर. फाईज. बुरहानचा विकेट घेतला. क्लीन बोल्ड. न्यू बॅटर अथर. सायकेंडला बॅटिंग लाईनअप आहे सायगावकडे पण. फटका चांगला आहे अथरचा. लॉंग ऑन रिझनला क्षेत्ररक्षक आहेत. हो क्षेत्ररक्षकाला चकवलंय पण अफनान दुसरी धाव घेतही नाही आहेत. एकच धाव. सायकला अफनानला पारितोषिक आहे. लगातार 3 षटकार, 7 गंतारे, 500 रुपये. अझर पठाण यांच्याकडून कुठलीही बॅटरने 3 लगातार षटकार ठोकले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज अझर पठाण यांच्याकडून. सायकला अफनान आहेत जे डावखरे फलंदाज आहेत. ते धावा करतील अशी अपेक्षा आहे संपूर्ण सायगावकरांना. NSC चषक 2024 आपण पाहतोय. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा. धावसंख्या 13. तिसरं षटक सुरू आहे. हो क्लीन बोल्ड. दांडी गुल परफेक्ट TR फर्निचर डिस्ट्रॉय. आणखीन एक बॅटर शून्यावर बाद. जुनेद न्यू बॅटर. फैज. जुनेद साडी. फटका जुनेदचाही हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोचतील का? दिनेश झेल सुटलाय. 2 धावा इथे जुनेदला मिळतील. तिसरी धाव इथं मिळेल शेपर देशाच्या चेंडूवर पण 3 धावा कंप्लीट. जिथे एकही धाव नव्हती, झेलबाद व्हायला पाहिजे होती, तिथे 3 धावा आल्यात. आदिल नाराज आहेत स्क्वेअर लेगला. शुभम जाधव नाराज. सुनील गावडे सुद्धा क्लास घेत आहेत कारण या टीमचे खऱ्या अर्थाने एक संघटक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. टीम बांधणीमध्ये सगळ्यात मोठा हात सुनील गावडे यांचा. पाय प्रोफेशनल खेळाडू आहेत. एक एक धाव एक एक साठी ते झुंजताना, झगडताना, ओरडताना तुम्हाला दिसतील. कारण चुका केल्या तर तुम्हाला महागात पडतात. फटका चांगला अथरचा सुद्धा. स्टेट ऑन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक येत आहेत तिथे. एकच सिंगल. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगांच्या क्षेत्ररक्षकाचं. षटक संपले. धावा 17. जुनेदनी एकाच बॉलवर 3 धावा केल्या. अथर 2 बॉल 2. शेवटचं षटक बाकी आहे. 17.
17 धावा ऑनबोर्ड. शेवटचं षटक लेफ्ट आर्म स्पिन बॉलर भारत डाकवळ. शुभम जाधवनी मोठी चर्चा केली त्यांच्याकडे आणि सांगितले 17 धावा आहेत 3 षटकानंतर. हे 5 बॉल अर्थात हे षटक 5 बॉलचं आहे ते कसं हाताळतायत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नी गोलंदाजी करतील. एक 5-7 पावलांचा रनअप त्यांचा आपल्याला पाहायला मिळेल. साईकरा अथर आहेत जे चांगली बॅटिंग करतायत नेहमीच सायगावसाठी. पहिला बॉल हा सुरेख गोलंदाजी. टप्पा पडला, चेंडू गरकन वळालाय. फलंदाजी फिरकी घेतली, डॉट बॉल. अथर समजू शकले नाही हा बॉल. पुढचा बॉल भारत. हा यावेळेस वेट केला, चेंडूला फिरून दिलं आणि मग बॅकफुटला जाऊन हा पुल केलाय. सक्सेसफुल सुद्धा ठरलाय अथरचा स्ट्रोक. 6 धावांसाठी हा NSC चषकातील षटकार पाहायला मिळते. भारत डाकवळवर आला तर आत्ता या भैरवीच्या षटकात हल्ला बोल केलाय आणि असे हल्ले प्रतिहल्ले करावे लागतील. 3च चेंडू शिल्लक आहेत. ही धावसंख्या न्यावी लागेल 30-35च्या घरात, कारण एका मोठ्या संघाच्या समोर तुम्ही मॅच खेळताय. कारण माणगाव संघ आपल्यासमोर पाहायला मिळते. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आता दिशा बदलली भारत डाकवळनी. अथरसाठी विकेट कीपर शेफ परदेशी विकेटला चिकटून. पुढचा बॉल फेस करतील अथर. आणखीन एक चांगला फटका. पुन्हा एकदा हा चेंडू चाललाय आरपार सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. अथरच्या बॅटमधून लगातारचा दुसरा षटकार आलाय. लगातारचा तिसरा आला तर अझर पठाण यांच्याकडून अथरला 5,000 रुपयाचे कॅश प्राइज मिळेल. लगातारचा तिसरा आला तर. पुढचा बॉल भारत डाकवळ यांचा. 29 धावा 2 बॉल शिल्लक आहेत. किती धावा आणखीन होतील. फलंदाज अथर पहा 6व्या क्रमांकाला येऊन सुद्धा फलंदाजी चांगली करतायत भारत डाकवळ अथरसाठी. हो यावेळेस मिस केलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडूनी गती काढली होती चेंडूची. भारत डाकवळ हुशार गोलंदाज आहेत. स्लोवर 1 टाकला. हा निर्णायक बॉल मॅचचा शेवटचा चेंडू. 29 झालेत. अथर हो हाय अँड हँडसम. उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जजमेंट एरर. इथे खराब क्षेत्ररक्षण. हो हो फंबल अजूनही सुरू आहे. 3 धावा कंप्लीट केल्या. 4थी धाव. जुने आले होते अर्ध्यावर. 3 कंप्लीट होत आहेत. 32 धावा 33 धावांचं लक्ष आहे माणगाव संघासमोर. जोहान 11 माणगाव संघ खेळते. माणगाव संघ जोहान 11 या नावाने. जोहान 11 माणगाव. चला सायगाव लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. NSC सायगाव 33 धावा रोखायच्या आहेत. 33 करायच्या. जोहान 11 माणगावला. आपण पाहतोय NSC चषक ऑर्गनाइज बाय नवनिहाल स्पोर्ट्स क्लब सायगाव. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह वरील स्पर्धा आपण पाहतोय.
यानंतरचा सामना वालवटी विपक्ष हरवीत मॅच आपल्याला पुढील पाहायला मिळेल. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचित करण्यात येते की आपण टॉस करण्यासाठी या. वालवटी हरवीत वीस बॉल 33 धावांचं लक्ष. शुभम जाधव सोबत आदिल गजके आपल्याला पाहायला मिळते मानगाव साडी. वीस बॉल 33. थोडस स्पीड द्या मित्रांनो, विनंती असेल दोन्ही टीमला, कारण 4 वाजले आजचा अंतिम दिवस आहे. थोडंसं फास्ट क्रिकेट. उद्या पंच दखल द्या. मॅचेस जितक्या फास्ट होतील तितक्या आपल्याला खूप महत्त्वाच्या राहतील. बुरान 33 धावांचं लक्ष आहे. 20 बॉल 33 हा मॅच. सेकंडला टेनिस क्रिकेटचा अँड्रे रसल, मसल पॉवर ज्याला म्हटलं जातं, शुभम जाधव एक हार्ड हिटर बॅटर. आपण बऱ्याच मोठ्या स्पर्धा त्यांना खेळताना पाहतो. पहिला बॉल डेड बॉल घोषित करतील पंच, कारण बॉल पडायच्या आतच शुभम जाधव तिथून हटले होते. बॉल चांगला होता बुरहानचा. मृत घोषित केला चेंडू. पुन्हा नव्याने चेंडू फेकावा लागेल बुरहान यांना. बुरहान उलडे, शुभम साडी. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेनचा फटका फसलाय बा. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला जर असते तर हा झेल झाला असता. अली साडी वाईडिश लॉंग ऑनला होता, त्यामुळे हा षटकार. भन्नाट वेग आहे बुरानकडे, पण त्या वेगाला प्रत्युत्तर आहे शुभम जाधवकडे. पूल पाहायला मिळाला, पण स्ट्रेट सरळ लॉंग ऑनच्या वरून षटकार. ही ताकद आहे शुभम जाधवची. पुढचा बॉल हा यावेळेस इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण अलीचं पहा. फेकी पण चांगली आहे. एकाच धावावर थांबावं लागेल. चांगला कॉल केला आदिलनी, थांबवलं शुभम जाधवला नॉन स्ट्राईक एंडला. इथं सिंगल मिळते. इनसाइड आउट खेळायचं होतं. बॅटची आतली कडा लागली. ऑनसाईडला चेंडू निघून गेला मिडविकेटच्या दिशेने. अली वेगाने आले. आदिल गाजगे असतील स्ट्राईकला पहिल्यांदा. आदिल बुरानच्या चेंडूचा फेज सामना करतील आदिल गजगे. आदिल आखूट टप्प्याचा चेंडू पुल केलाय. क्षेत्ररक्षक तिथेही नाही आहे. सर्कल भेदलंय जरूर. जुने चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे मिळतील. 2 धावा पाहायला मिळत आहेत इथे. आदिल सुरुवात करतायत 2 धावांनी. 33 धावांचं लक्ष आहे. 5-5 बॉलचं षटक असेल, त्यामुळे पहिल्या 3 बॉलमध्ये 9 आल्यात बुरानकडून. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, कव्हर, मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण ऑफ साईडला पाहायला मिळते. पुढचा बॉल फुल टॉस सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आहे का. आदिल लेझी क्रिकेट कव्हर पॉईंट मधून हा 4 धावा मिळतील. चौकार. आदिलच्या बॅटमधून हा 4 धावा येत आहेत. फटका चांगला यावेळेस. कव्हर पॉईंट भेटलाय. जबरदस्त पॉवर प्लेचा स्ट्रोक.
चेंडू सीमा रेषा पार, लगातारचा त्याच दिशेला येतोय आदिलच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. हरवीत विपक्ष वालवटी टॉससाठी यायचं आहे. हरवीत वालवटी, वालवटीचे कॅप्टन आलेत. हरवीतच्या कॅप्टननी पोहोचा टॉससाठी. नौफिल हरवीत टॉससाठी या. पुढचा मॅच असेल. धावसंख्या 17 पहिल्या षटकात 33 धावांचा बाटला करताना 17 आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोळा धावा पाहिजे आहेत. चेंडू असतील 15 कारण षटक आहे 5 बॉलचं. 3 षटकात या 16 जरी करायच्या असेल तरी बॉल असतील 15. मनसूर उरले. मनसूर सुद्धा चांगली गोलंदाजी, मागच्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी, 3 धावांचं षटक टाकलं होतं. यावेळेस मात्र समोर शुभम जाधव. फटका चांगला आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आदिल, चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल शुभम जाधवला. संघाची धावसंख्या 18. स्ट्राईकवर येतील आता आदिल. 3 बॉलमध्ये आदिलनी 10 धावा केल्यात. शुभम 3 बॉल 8 धावांवर नॉन स्ट्राईक इंडलात आहेत. हरवीतने नाणेफेकी जिंकले. पुढचा मॅच असेल हरवीत हो खराब क्षेत्ररक्षण. हा झेल मॅच मध्ये आणलं असतं NSC सायगावला. या मोमीन 11 हरवीत विपक्ष वालवटी. हा सुरेख गोलंदाजी. इथे पण जेल सुटलाय. मनसूरचं रिॲक्शन सांगून जाते. बुरानकडून क्लोज किपिंगला बॅटची बाहेरची कडा घेतली होती. मागचा झेल, हे डॉट बॉल, हाही झेल सुटलाय. मॅचमध्ये होती NSC सायगाव. मनसूरनी मॅचमध्ये आणलं होतं. पहिल्या बॉलला शुभमला 1 धाव करून नॉनस्ट्राईकला आणलं होतं. ही खऱ्यानंतर हा विषय होता. अलीलाही कॅच झाला असता पण अलीने पाहिले क्षेत्ररक्षक समोर आहे त्याच्या झेल टिपण्यासाठी. क्षेत्ररक्षकाकडून चूक घडली. पुढचा बॉल. 10 धावा अजूनही पाहिजेत. फटका हाही झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक तर यावेळेस कडून एकाच आदिलचे मनसूरच्या एकाच षटकात 3 झेल सुटलेत. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने आता स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने झेल सोडला. विकेट किपर बुराननी झेल सोडला. मनसूर काय करतील. एकाच फलंदाजाला 3 बॉलला 3 जीवनदान. 11 बॉल 9 आता माणगावला विजयासाठी. मनसूर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता पण मनसूर हाही चेंडू आत टाकला होता खोलवर डप्याचा. षटक संपते. इथं सिंगल येते. सिंगलनी स्ट्राईक पुन्हा शुभम जाधव यांच्याकडे राहील. विजयासाठी आता 10 बॉल 8ची गरज असेल झोहान 11 माणगावला. चला स्पीडअप घ्या. विनंती असेल आपल्याला मॅचेस खेळवायच्यात. आपणच आयोजक आहात NSC सायगावला विनंती असेल. अथर येत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट शुभम जाधवसाठी. पुढचा बॉल. बॅटची कडा घेतले. पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये सिंगल. साईक पुन्हा एकदा आदिलकडे येईल. नऊ बॉल 7ची गरज आहे आता सामना जिंकण्यासाठी. झोहान 11 माणगावला. आदिल आहे स्ट्राईकला. अथर हाय फटका बसलाय. आदिल पोहोचतील का झेलवर. इथे सायगावचे आदिल क्षेत्ररक्षण करतात. एक सिंगल मिळेल. पहा त्या मनसूरच्या गोलंदाजीवर जर ते झेल टिपले गेले असते तर हा मॅच शेवटच्या षटकात कदाचित पाहायला मिळाला असता. कारण न्यू बॅटर नक्कीच मैदानात असते. आदिलला जीवनदान मिळाले.
पुढचा बॉल अथर, सुरेख गोलंदाजी अथरची सुरू आहे मैदानात. शुभमला तुर्तास का होईना आदिल आणि शुभमला त्यांनी शांत ठेवले या षटकात. तरी 7 बॉल 6चा मॅच आलाय. आता पुन्हा मॅच अजूनही आहे सायगावकडे असं अथर दाखवून देतोय. क्रिकेट आणि चित्तांचा खेळ, द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. पुढचा बॉल हा यावेळेस हाफ ट्रॅकर. मॅच आता पूर्णपणे शुभमनी आपल्या पारड्यात खेचून आणले ह्या षटकाराने. मॅच 1 साइडेड आता पाहायला मिळते. स्कोर लेवल रिव्हर्स अटेम्प्ट केला पण दोन्ही रिव्हर्स मॅचची कडा घेऊन फाईन लेगमध्ये घोषांकित क्षेत्रात गेले. सामना जिंकला जोहान 11 माणगाव संघाने.